नमस्कार. वुमेन्स 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. शेतीच्या आंतर मशागतीसाठी अमरावतीतील शेतकऱ्यांनी लढवली एक भन्नाट शकल. कमी खर्चात कमी वेळेत कपाशीची पिकाची आंतर मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क देशी जुगाडाचा आधार घेतला आहे. अमरावती शहर लगतच्या कामनापूर शिवारात एका शेतकऱ्याने पारंपरिक साधनाचा वापर करत बैलांच्या मदतीशिवाय कपाशी पिकातील डवरणी करण्याचा नवा प्रयोग केला. विशेष म्हणजे या पद्धतीमध्ये तब्बल 5 शेतमजूर एकत्रितपणे आंतर मशागतीचे काम करत आहेत. घरच्या घरी उपलब्ध असलेल्या डवऱ्याचा आणि दोऱ्याच्या साह्याने ही डवरणी केली जात आहे. या देशी जुगाडामुळे कोणताही मोठा यांत्रिक खर्च न करता कपाशीच्या पिकाची आंतर मशागत सहजपणे केली जात आहे. डवरणीमुळे पिकातील तण नियंत्रणासोबतच कपाशीच्या झाडांना भरती देण्याचे कामही होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विदर्भाच्या ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने वापरल्या जाणाऱ्या साधनांचा कल्पक वापर करत शेतकऱ्यांनी आधुनिक काळातही देशी जुगाडाची उपयुक्तता दाखवून दिली आहे. शेतमजुरांची उपलब्धता, वाढता मजुरी खर्च, शेतीतील वाढता उत्पादन खर्च लक्षात घेता अशा कमी खर्चाच्या प्रयोगामुळे शेतकऱ्यांना निश्चित दिलासा मिळू शकतो. या अनोख्या पद्धतीमुळे काम कमी वेळात आणि चांगल्या पद्धतीने होत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. या देशी जुगाडाबाबत शेतकरी अनुप महल्ले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अशी आहे की जे यांत्रिकरण युग आहे आता, यामुळं आपल्याला डवरणी यंत्र जसं बैलजोडीचे आहे त्याच्यात 3 ते 4 एकर जमीन डवरणी होतात आणि वातावरण जसं पाणी वगैरे असलं तर ते शेती जसं जास्ती 50-40 एकर जर शेती राहिली तर काम होत नाही. यांत्रिकरणाच्या हिशोबानं असं आहे की ट्रॅक्टरने 8 ते 10 एकराचं काम होतात डवरणीचं, त्यांनी हे परवडतात. प्रतिनिधी स्नेहल जौंजार सोबत बघत रहा वुमेन्स 24 चॅनल. धन्यवाद.